एकट्या मुलीनं 1 महिनाभर हो. फक्त 1,00,000 रुपयामध्ये युरोपमध्ये प्रवास केला. बरेचदा पिक्चरमधनं किंवा सगळीकडनं युरोपचं खूप ग्लॅमरस लुक दिलं जातं किंवा या सोलो ट्रॅव्हल्सला पण खूप ग्लॅमरस हे दिलं जातं, पण ते इतकं सोपं नाही आहे. ते तुम्ही इतकं जसं म्हणलं सोपं की नाहीये, खरंच कुठे आहे. राहायचं आणि भूक लागली तर पैसे नाहीये किंवा अगदी कमी थोडक्यात पैशात सगळं खायचंय, करायचं आहे, काटकसर करायची एका आहे. ब्रेडमध्ये पूर्ण दिवस घालवायचा आहे. तर ते सगळे अनुभव तिचे हा, कसे म्हणजे होते? ते जर तिच्या या सगळ्या प्रवासाचं अगदी थोडक्यात वर्णन करायचं झालं तर एकट्या मुलीनं 1 महिनाभर हो. फक्त 1,00,000 रुपयामध्ये युरोपमध्ये प्रवास केला. म्हणजे तिला जो खर्च यायचा, 1,00,000 रुपये जे लागले ते 2 शहरांमधला रेल्वेचा प्रवास हो. असेल त्याच्याकरता किंवा शहरात फिरताना बरोबर. म्युझियम वगैरे, कारण तिथले युरोचं मूल्य इतकं जास्ती आहे रुपयाच्या तुलनेत हो. की सहज 10-15 युरो तिकीट म्हणलं तरी बघता बघता 1,500 रुपये होऊन जातात. हो. आणि ते तिने केलं आहे. त्या प्रवासाचं एक वैशिष्ट्य म्हणायला लागलं की पूर्णपणे एकटीने. हो. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि अगदी अनोळखी लोकांच्या घरी जाऊन राहून, आणि मी प्रवास करतेय म्हणजे मला ज्याला आपण टिकमार्क हा, करायचं म्हणतो आहे. तसं नाही की एखादं महत्वाचं स्मारक नाही बघून झालं तरी चालेल, हो. पण मला माझ्या पद्धतीनं, माझ्या गतीनं, मला आवडेल अशा पद्धतीनं मी प्रवास करणार. बरोबर. आता खरोखरी तुम्ही म्हणलात तसं 2014 मध्ये तिथे प्रवासीने केला असेल 2013 मध्ये, तिथपासून आता 12 वर्षामध्ये सोलो प्रवास खूपच लोकप्रिय झालेले आहेत. बरोबर. पण त्यावेळेला हो. त्या तुलनेने ते नवीन आता होतं. तर AI ट्रान्सलेटर्स आहेत की तुम्हाला भाषा भाषेचाही समजत अडसर नसेल नाही तरी काही, पण त्यावेळेस तर तसं तसं काहीच नव्हतं नव्हतं. तेव्हा. त्यामुळे ते छान वाटतं, हो. आव्हानात्मक वाटतं.